हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एमपीएससी लायब्ररी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज झालेल्या कंबाईन गट ब पूर्व परीक्षेचे सविस्तर विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम पेपरचा एकंदरीतच दर्जा पाहिला तर पेपर मध्यम स्वरूपाचा होता. मात्र पुन्हा एकदा एमपीएससीने स्पष्ट संकेत दिलेले आहेत की आयोगाचा भर आता फक्त तथ्यांवर नाही तर त्या तथ्यांच्या सखोल समजुतीवर आहे. या पेपरवर PYQ ची स्पष्ट छाप ही दिसून आलेली आहे. विशेष म्हणजे एकाच प्रश्नामध्ये अनेक बाबी जोडून विचारले गेल्यामुळे पेपर काहीसा किचकट आणि वेळखाऊ झालेला होता. राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षा यांच्या मागील प्रश्नपत्रिकांचा प्रभावही या पेपरवर ठळकपणे जाणवलेला आहे. गेल्या 5 वर्षांतील एमपीएससी पूर्व आणि मुख्य परीक्षांमध्ये ज्या टॉपिक्सवर प्रश्न विचारलेले आहेत त्याच टॉपिक्समधून थोडेफार बदल करून प्रश्न तयार करण्यात आलेले होते. म्हणजेच टॉपिक तेच आहेत, पण प्रश्न विचारण्याची डेप्थ आता वाढलेली आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजच्या पेपरमधील चालू घडामोडींचे बहुतेक प्रश्न आपण एमपीएससी लायब्ररीमध्ये आधीच कव्हर केलेले होते. त्यामुळे नियमितपणे योग्य स्रोतांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना या प्रश्नांचा नक्कीच फायदा झालेला असणार आहे. म्हणून जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजच्या पेपरमधील प्रत्येक प्रश्नामागील अप्रोच, सोर्स आणि प्रिपरेशन स्ट्रॅटेजी समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आजच्या पेपरमधून एक गोष्ट स्पष्ट होते, आयोग बदलत आहे, तर आता तुम्हाला देखील स्वतःला बदलावंच लागणार आहे. फक्त चालू घडामोडी वाचून चालणार नाही, तर त्या विषयाची पार्श्वभूमी, त्याचे विविध पैलू आणि पूर्वी विचारलेले प्रश्न यांचा एकत्रित अभ्यास करावाच लागणार आहे. चला तर मग सुरू करूयात आजच्या चालू घडामोडीच्या सविस्तर विश्लेषणाला. सर्वप्रथम प्रश्न क्रमांक 36. प्रश्न आहे, महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेत्यांचा क्रम पुरस्कार मिळालेल्या वर्षानुसार चढत्या क्रमाने लावा. म्हणजे सर्वात जुना पहिल्यांदा व सर्वात नवीन शेवटी. आता आयोगाने अशा पद्धतीचा प्रश्न हा जो तयार केलेला आहे, याचं कारण म्हणजे एकतर आपल्याला महाराष्ट्र भूषण पुरस्काराबद्दल माहिती सविस्तरपणे असणं गरजेचं आहे. म्हणजे फक्त पुरस्कार कोणाला मिळाला एवढंच नाही, तर मागील जे 4 पुरस्कार आहेत हे देखील आपल्याला विचारलेले आहेत. आता यामध्ये आपण अभ्यास करणं सविस्तरपणे आवश्यक आहे आणि यामुळेच एमपीएससी लायब्ररीच्या टेलिग्राम चॅनलवर आपण खूप डिटेलमध्ये याची माहिती दिलेली आहे. म्हणजे या पुरस्काराची सुरुवात कधी झाली, पहिला पुरस्कार कोणाला दिलेला होता, पुरस्काराचं स्वरूप काय, हे सर्व यामध्ये देण्यात आलेलं होतं. 36 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता इथे बऱ्याच विद्यार्थ्यांनी गल्लत करू नये म्हणून आयोगाने स्पेसिफिकली तिथे दिलेलं आहे की चढत्या क्रमाने म्हणजे काय, तर सर्वात जुना पहिल्यांदा आणि सर्वात नवीन शेवटी असं स्पेसिफिक दिलेलं आहे. त्यामुळे हा प्रश्न बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचा बरोबर येणं हे अपेक्षित आहे. प्रश्न क्रमांक 37. खानमिगो हे डॅडॅश या क्षेत्राशी संबंधित असलेले कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ऍप आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला माहितीच आहे की AI रिलेटेड सध्या खूप साऱ्या चालू घडामोडीमध्ये वेगवेगळ्या गोष्टी सध्या येत आहेत आणि आपल्याला या रिलेटेड सर्व फॅक्ट्स माहिती असणं आवश्यक आहे. आता शिक्षणावर आधारित असलेले हे खानमिगो ऍप आहे आणि यामध्ये शिक्षणाच्या रिलेटेड कोणकोणत्या गोष्टी आहेत हे मागील काही दिवसांमध्ये चर्चेमध्ये होते. त्यामुळे आपल्याला ही वन लाईनर फॅक्ट आहे. जर तुम्हाला माहित असणार आहे तरच हा तुम्ही अटेम्प्ट करणार आहात, नाही तर हा स्किप केला तरीही चालणार आहे. तर 37 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 शिक्षण. प्रश्न क्रमांक 38. खालीलपैकी कोणती बाब ही उभ्या शेतीचा म्हणजेच व्हर्टिकल फार्मिंगचा फायदा नाही? विद्यार्थी मित्रांनो, असं अझ्युम करा की तुम्हाला व्हर्टिकल फार्मिंग याबद्दल काहीही माहित नाही, ते काय आहे हेच माहित नाही. परंतु प्रश्नामध्ये एक त्यांनी स्पेसिफिक दिलेला आहे की काय, फायदा नाही म्हणजे काय, तो तोटा आहे, अशा पद्धतीचा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. म्हणजेच काय, आपल्याला या 4 पर्यायामध्ये 3 फायदे आहेत आणि 1 तोटा आहे आणि आपल्याला फक्त तोटा कोणता आहे तो ओळखायचा आहे. तर पहिल्या पर्यायामध्ये काय दिलं, पाण्याचा कमी वापर. आता जर पाण्याचा जर कमी वापर होणार असेल तर हा फायदाच असणार आहे, त्यामुळे हा तर तोटा नसणार आहे. दुसरा पर्याय आहे बारामाही पिकांचे उत्पादन, म्हणजे वर्षातून 2 किंवा 3 वेळा. म्हणजे हे पण पुन्हा एकदा काय झालं, हे आपल्यासाठी म्हणजे फार्मिंगच्या रिलेटेड ही चांगली गोष्ट झाली की एकाच वर्षामध्ये आपल्याला 2 किंवा 3 वेळा उत्पादन मिळत आहे. आणि जो चौथा पर्याय आहे वाहतुकीचा कमी झालेला खर्च, हा देखील पुन्हा एकदा काय झाला, हा एकदा फायदा झाला. तर यामध्ये जो तिसरा आहे शेती योग्य जमिनीवर अवलंबित्व वाढले, तर हे चुकीचं आहे. अवलंबित्व आता उलट कमी झालेलं आहे. व्हर्टिकल फार्मिंग म्हणजे काय, एकाच्या वर एक अशा पद्धतीची फार्मिंग केली जाते आणि यामध्ये जमिनीवरचं जे काही अवलंबित्व आहे हे कमी होत असतात. त्याच्यामुळे 38 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 39. बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेचा उद्देश नेमका काय आहे? अतिशय सोपा प्रश्न आहे. सर्व विद्यार्थ्यांनी हा प्रश्न अटेम्प्ट केलेला असणार आहे आणि बरोबरच आलेला असणार आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लिंग समानता व मुलींचे शिक्षण. लक्षात घ्या, बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेवर आधारित आपल्याला
खूप सारे प्रश्न मागील काळामध्ये विचारण्यात आलेले होते. त्यांची तारीख कोणती आहे, कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेला आहे, त्याचा उद्देश काय आहे, या सर्व गोष्टी आपल्याला माहिती असणं खूप खूप आवश्यक आहे. आपल्या एमपीएससी लायब्ररी चॅनलवर या योजना आणि याच्या रिलेटेड इतर कोणत्या महत्वाच्या ज्या योजना आहेत ज्यावर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात हे आपण ऑलरेडी हे शेअर केलेलं आहे. त्यामुळे हे एमपीएससी लायब्ररी चॅनल हे तुम्ही नक्की सबस्क्राईब करणं अपेक्षित आहे. प्रश्न क्रमांक 40 मिशन शक्ती योजना डॅडेशी संबंधित आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी या क्वेश्चन मध्ये आता कन्फ्युजन होऊ शकतं. आता कन्फ्युजन होण्यासारखं कारण याचं म्हणजे मिशन शक्ती हे दोन घटकांशी निगडित आहे. एक तर मिशन शक्ती योजना जी आहे ही महिला सक्षमीकरणाची योजना आहे. यामध्ये वेगवेगळ्या मिशन शक्ती अंतर्गत वेगवेगळ्या स्कीम्स या राबवल्या जातात मध्ये, आणि यामध्ये मिशन शक्ती ही महिला सक्षमीकरणाची आहे ही तर कन्फर्म बरोबर आहे. परंतु मिशन शक्ती ही अंतराळाशी निगडित एक मिशन आहे आणि या अंतर्गत ए सॅटची चाचणी करण्यात आलेली होती. म्हणजे अँटी सॅटेलाइट हे जे महत्वाचं जे उपक्रम इस्रो मार्फत राबवण्यात आलेला होता, या ए सॅटची चाचणी ही घेण्यात आलेली होती आणि ही ए सॅटची चाचणीला याच्या अभियानाला नाव देण्यात आलेलं होतं मिशन शक्ती. आणि या ठिकाणी हे अंतराळ आणि महिला सक्षमीकरण असे दोन्ही पर्याय या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. त्यामुळे 40 या प्रश्नाचं योग्य उत्तर कदाचित आयोग 2 देऊ शकतं, परंतु जर आक्षेप घ्यायचा असेल तर 3 या प्रश्नाला देखील बऱ्यापैकी विद्यार्थी आक्षेप घेऊ शकतात. परंतु त्यांनी योजना अशा पद्धतीने स्पेसिफिक विचारलेलं असल्यामुळे 40 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 41 डॅडॅश एक पायलट, वैमानिक आणि उद्योजक हे अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्या ब्ल्यू ओरिजिनच्या NS-25 या मोहिमेमध्ये परदेशी पर्यटक म्हणून अंतराळात जाणारे पहिले भारतीय नागरिक बनलेले होते. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी कन्फ्युजन केलेलं असणार आहे. शुभांशु शुक्ला हे मागील काही दिवसांमध्ये खूप चर्चेमध्ये देखील होते, त्यामुळे बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक 2 हे लिहिलेलं असणार आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी एमपीएससी लायब्ररी हे चॅनल फॉलो केलेलं आहे, सबस्क्राईब केलेलं आहे, त्या विद्यार्थ्यांना नक्कीच हा प्रश्न सुटलेला असणार आहे. आपण स्पेसिफिकली ही माहिती खूप डिटेलमध्ये ही टाकलेली होती. 20 मे 2024 या दिवशीची ही न्यूज आहे. यामध्ये आपण ऑलरेडी सांगितलेलं होतं की गोपी थोटाकुरा हे भारतीय वंशाचे उद्योजक आणि वैमानिक हे अंतराळ पर्यटन करणारे आता पहिले भारतीय ठरलेले आहेत. आता हे कशामध्ये ठरलेले आहेत तर जो जेफ बेझोस जे अमेझॉनचे संस्थापक आहेत त्यांच्या ब्ल्यू ओरिजिन या मोहिमेमध्ये गोपीचंद थोटाकुरा हे आता अवकाशामध्ये जाऊन आलेले होते आणि त्यावेळी अतिशय चर्चेमध्ये असलेली ही महत्वाचं मिशन होतं. आणि यामध्ये ते कोणत्या मोहिमेमध्ये गेले होते तर NS-25 या मोहिमेमध्ये ते गेलेले होते. आणि ही आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आणि याच कारणामुळे तुम्ही एमपीएससी लायब्ररी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करणं अपेक्षित आहे. प्रश्न क्रमांक 42 भारतातील 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये निवडणूक लढणाऱ्या महिला उमेदवारांची एकूण संख्या ही डॅश आहे. तर लक्षात घ्या, यामध्ये ऑप्शन पण बघा कशा पद्धतीचे फ्रेम केलेले आहेत. 726, 800, 668 आणि 556. जो सगळ्यात ऑड जो तुम्हाला ऑप्शन दिसत आहे तेच याचं उत्तर आहे. 42 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 800. पुन्हा एकदा ज्यावेळेस लोकसभा निवडणुका झालेल्या होत्या त्यावेळेस आपण ही न्यूज ही डिटेलमध्ये कव्हर केलेली होती. एकूण महिला उमेदवार होत्या 800 आणि त्यातील सर्वाधिक 111 महिला उमेदवार या महाराष्ट्रातून होत्या. हे सविस्तर आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 43 लेगो ही खेळणी बनवणारी कंपनी आहे. तिचे कार्यक्षेत्र जगभरात विस्तारलेले आहे. ती मूळची डॅश या देशातील आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डेन्मार्क. प्रश्न क्रमांक 44 खालीलपैकी योग्य कथन ओळखा. आता आपल्याला माहित आहे पुरस्कार या घटकावर दरवर्षी हमखास प्रश्न विचारला जातो म्हणजे जातोच. तर लक्षात घ्या, महाराष्ट्रातील 14 दिग्गजांना पद्म पुरस्कार भेटलेला होता आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगितलं होतं की आपल्याला सर्व पद्म पुरस्कार पाठ करणं अपेक्षित नाही, परंतु महाराष्ट्रातील जे कोणतेही महत्वाचे व्यक्ती आहेत त्यांचे मात्र आपल्याला हमखास पाठ असणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी मनोहर जोशी, पंकज उधास यांना पद्मभूषण पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आलेले होते. तर अच्युत पालव आणि अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आलेले होते. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ आणि ब दोन्ही. प्रश्न क्रमांक 45 दुष्काळ सहन करणारी डॅश जात सादर करण्याच्या यशस्वी प्रयत्नांसाठी डॉक्टर स्वाती नायक यांना प्रतिष्ठित नॉर्मन बोरलॉग सन्मानाने हे सन्मानित करण्यात आलेले आहे. तर आता कोणत्या जातीसाठी त्यांना हा पुरस्कार भेटलेला आहे तर लक्षात घ्या, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सहभागी धान तांदूळ. आता हा जो सहभागी धान तांदूळ आहे हा प्रयत्न म्हणजे या जातीवर जो काही रिसर्च वगैरे केलेला होता हा डॉक्टर स्वाती नायक यांनी केलेला होता आणि त्यांना यासाठी नॉर्मन बोरलॉग पुरस्कार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले होते.
त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे ही न्यूज ऑलरेडी आपण कव्हर केलेली होती, परंतु ह्या कोणत्या तांदूळासाठी देण्यात आलेले आहे हे आपलं त्यामध्ये झालेलं होतं आणि ह्यावरच आधारित हा प्रश्न आलेला आहे. त्यामुळे लक्षात घ्या, दुष्काळ सहन करणारी सहभागी धान तांदूळ 45 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 46, 17व्या ब्रिक्स शिखर परिषद 2025 मध्ये लक्ष केंद्रित केलेले विषय हे कोणते आहेत? तर लक्षात घ्या, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. या ठिकाणी ऑल ऑफ द अबो हा पर्याय नाहीये, त्यामुळे प्रश्न नीट वाचायचा आहे. कोणत्या तरी एका पर्यायाला आपल्याला बाहेर काढायचं आहे. तर या ठिकाणी जागतिक प्रशासन संस्थांमध्ये सुधारणा ही असणारच आहे, कारण जागतिक ही संघटना आहे. बहुपक्षीयतेला प्रोत्साहन देणे, ऑब्विसली मल्टीलॅटरलिझम म्हणजे जे काही बहुपक्ष असणार आहेत, ब्रिक्स ही संघटना आहे. वेगवेगळ्या देशांचं यामध्ये मत घेणं अपेक्षित आहे, त्यामुळे ब हा पर्याय देखील बरोबर असणार आहे. त्यानंतर ड जो आहे, एआयच्या नियंत्रणासाठी समावेशक चौकट प्रस्थापित करणे, हे देखील आता आपल्याला माहितीच आहे की एआय रिलेटेड जगभरामध्ये वेगवेगळ्या चर्चा चालू आहेत, वेगवेगळे रिसर्च चालू आहेत, त्यामुळे याच्याशी निगडीत विषय हा ब्रिक्स शिखर परिषदेमध्ये 100% असणार आहे. परंतु सामाजिक विषमतेला संबोधित करणे हे मात्र या परिषदेमध्ये संबोधित करण्यात आलेलं नव्हतं, त्यामुळे 46 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 47, खालीलपैकी योग्य कथने ओळखा. 2024 मध्ये UNV याने जगभरात 14,500 वरून अधिक स्वयंसेवक तैनात केलेले होते. हे ऑप्शन जो आहे, हे जे स्टेटमेंट आहे हे बरोबर आहे. ब स्टेटमेंट आहे 2026 हे वर्ष संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक वर्ष म्हणून घोषित केलेले आहे, हे देखील स्टेटमेंट बरोबर आहे. तर तिसरं स्टेटमेंट आहे, स्वयंसेवक हे विविध भूमिकांमध्ये कार्य करतात, त्यामध्ये समुदाय विकास, मानवी हक्क, शांतता निर्मिती हे इत्यादी विषय समाविष्ट असतात. तर हे देखील स्टेटमेंट बरोबर आहे. 47 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 48, डॅडेश यांनी एप्रिल 2024 मध्ये अधिकृतपणे आयर्लंडचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून डब्लिन मध्ये पदभार स्वीकारलेला आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सायमन हॅरिस. बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना असं वाटलेलं असणार की लिओ वराडकर यांचं नाव चर्चेमध्ये होतं, तर लक्षात घ्या, लिओ वराडकर हे पायउतार झाल्यानंतर सायमन हॅरिस हे आता आयर्लंडचे सर्वात तरुण पंतप्रधान झालेले होते, त्यामुळे आपल्याला हे नाव माहिती असणं अपेक्षित होतं. ही देखील न्यूज आपण एमपीएससी लायब्ररी या चॅनलवर कव्हर केलेली होती. प्रश्न क्रमांक 49, खालीलपैकी कोणाचा जंगलाचा विश्वकोश म्हणजेच काय एन्सायक्लोपीडिया ऑफ द फॉरेस्ट म्हणून ओळखले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तुलसी गौडा. नुकतंच त्यांचं निधन देखील झालेलं होतं, तर तुलसी गौडा यांच्याबद्दल हे म्हटलं जायचं की त्यांना एन्सायक्लो ऑफ द फॉरेस्ट असं म्हटलं जायचं टोपण नावाने, आणि त्यांच्यावरच आधारित हा प्रश्न विचारलेला आहे. 49 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 50, खालीलपैकी कोणत्या सरकारी संस्थेने नवी दिल्ली येथे दहशतवाद विरोधी परिषद 2024 ही आयोजित केलेली होती? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 NIA. या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट माहिती पाहिजे की रॉ जी संघटना आहे ही कोणत्याही पद्धतीची परिषद आयोजित करत नाही, त्यामुळे आपण CBI आणि NIA याच्यामध्ये कन्फ्युजन होणं अपेक्षित आहे, आणि त्यातली त्यात दहशतवादाचा जो मुद्दा आहे हा NIA शी निगडीत आहे, त्यामुळे आपल्याला NIA संदर्भात माहिती असणं अपेक्षित आहे. आणि 50 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 NIA हेच याचं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, पेपर अवघड होता, पेपर मध्यम स्वरूपाचा होता. आपल्या ज्या कोणत्याही तुम्हाला पेपर कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा, आणि या व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्या विषयाचं जर आन्सर की हवी असेल तर ते देखील आम्हाला कमेंटमध्ये जरूर नोंदवा. अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या एमपीएससी लायब्ररी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.